उपयोग त्या ठिकाणी याचा फायदा काय होणार आहे तर एखादा उद्योग जरी आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आला, एखादा उद्योग जरी आपल्या जेजुरी भागामध्ये आला, एखादा उद्योग जरी आपल्या क्रीडा परिचय या भागामध्ये आला तरी संपूर्ण परिसरामध्ये त्या ठिकाणी मुलांचा रोजगार असेल, उद्योगधंदे असतील, छोटे क्लस्टर असतील याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या ग्रामीण भागाचा विकास त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. आज तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्रजी पूर्णपणे विकासाची दृष्टी ही पुरंदर तालुक्यावरती त्यांचं नेहमी मत आहे की पुणे जिल्ह्याचा हा दक्षिण भाग म्हणजे भोर असेल, वेल्हा असेल, पुरंदर असेल हा सातत्याने वंचित आहे आणि या भागाला विकास करण्यासाठी मला असेल संग्रामदादांना असेल सातत्याने देवेंद्रजी म्हणतात की या भागाचा कायापालट मला त्या ठिकाणी करायचा आहे. याच्यासाठी फक्त तुम्ही दोन गोष्टी करा, इथल्या पंचायत समिती आणि इथले जिल्हा परिषदेचे सदस्य तुम्ही मला बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्या. जे तुम्हाला लागेल त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला करणार आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करायची आहे, आज तुम्ही बघितलं असेल तिन्ही उमेदवार हे तुम्हाला हवे ते उमेदवार आम्ही त्या ठिकाणी शैलेंद्रजी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सांगितलं की आपली ताकद खूप मोठी आहे. आता हा प्रवासही आपण नेते मंडळी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे, पण आजपासून प्रत्येक गावामध्ये ज्याने त्यांनी आपल्या गावाचा बूथ त्या ठिकाणी आपल्या गावचा मतदार हा बघितला पाहिजे आणि प्रत्येकाने मताला मत जोडण्याचं काम करायचंय. आपल्याला एवढं उत्तम मतदार घ्यायचंय की जे भाऊंनी या ठिकाणी उल्लेख केला जशा प्रकारे मागणी केली की ज्या व्यक्तीने पायाचा दगड झाला आणि इमारत उभी केली त्या दगडाला विसरण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना दाखवून द्यायचं मतांच्या रूपाने त्या ठिकाणी त्या ठिकाणी आदरणीय आबांची होती हे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो उद्याच्या 5 तारखेला आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार हरिभाऊ असतील, आपल्या पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय सुनीलप्पा असतील, आदरणीय शिंदेताई असतील, त्या सर्वांच्या नावाचं बटन कमळाचं चिन्हाचं बटन दाबून आपण बहुमताने त्या सर्वांना निवडून द्या एवढीच विनंती करतो. या एक महिला सामान्य कुटुंबात जेव्हा पुढे जाते तिच्यासाठी वरिष्ठ अधिकारी जेव्हा साथ घेतात तेव्हा तुम्हाला सरकारी आणि आपल्या तालुक्याच्या विकासासाठी मान्य संजय मी सांगायला कुणाला त्यांनी मला संधी वगैरे आणि संधी दिली त्या संधीचं मी सोनं करून दाखल हरिभाऊ आणि माझी जवळजवळ 90 सालापासून आमची गोष्टी आहे. हरिभाऊला एवढे हरिभाऊला सुद्धा असेल एवढं मी त्यांचे आशीर्वाद आमच्या साहित्या ठिकाणी लाभणार आहेत आणि त्यांना घेऊन बरोबरीनं मतदार घेऊन त्या ठिकाणी आमच्या आत्मांच्या बरोबर मतदार घेऊन विक्रमी मतदान जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. या ठिकाणी अचानक मला उमेद द्यावा आमचे दादा आहेत, आमचे दाखवले साहेब आहेत, आमचे पिनुशेख काकडे आहेत, आमचे प्रमोद पोमण या ठिकाणी थोडस माझ्या वक्तव्यात थोडं थांबावं लागलं. मित्रांनो सरांच्या माझ्या तुम्हाला त्या ठिकाणी योग्य न्याय मिळत मी सरांच्या बरोबर गंभीरपणे त्या ठिकाणी साथ द्यायला कटिबद्ध आहोत. सगळ्या साक्षी मला सांगतो कुंभोशी पासून आपल्या दिवाळीपर्यंत पाहिजे दादा पाटील, बाबू पाटील त्या ठिकाणी रक्तपणे उभे, आमचे सुनील खोपे त्या ठिकाणी रक्तपणे उभे, माझे तुझे सहकारी त्या ठिकाणी ऐकलं सारखे सातत्याने दम दिला जातो तेही त्या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत. नारायणपूर पासून तुम्ही सुद्धापर्यंत आलात आमचे मुख त्या ठिकाणी आहेत, आमचे चंद्रकांत दादा बोरकर त्या ठिकाणी आहेत, तुम्ही पिंपळ्या बोंबाई आमचा विलास प्रामाणे त्या ठिकाणी आहेत, पांढऱ्यातून खाली भावड्या पण आता आमचा भूषण दादा त्या ठिकाणी परिचयामध्ये आमचा संकेत आमच्या रुजत आहेत, आमचे आदरणीय धैर्यशील काका इतके आदर्याचं सुद्धा इतके पळत आहेत. म्हणजे ही माणसं का पळत आहेत आपलं उदाहरण द्यावं लागेल की तुम्ही आता घेऊन दादा आहेत, आमचे माऊली आमचे बर्गर साहेब त्या ठिकाणी खात्यावर काम करतात, पाटकीमध्ये आमचे देशपांडे काका आहेत, आमच्या प्राणदात आम्ही कुठेही गेलं तरी माणसं खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहतील. मावळच्या पट्ट्यामध्ये वगैरे आमचा प्रचार त्या ठिकाणी काम करतोय.
तिथून वर गेलं तर आमचे अनेकशी कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. आमचे शंकर भाऊ धनावडे या ठिकाणी आले, ते सुद्धा त्या ठिकाणी काम करतात. अधिक माणसं त्या ठिकाणी आपलं माझं सर्वांना मी या ठिकाणी आता लक्षात घ्या, त्यांच्याबरोबर मी काम केलं, त्यांच्या पक्षात याची नाव मला माहिती आणि खरीच त्या ठिकाणी एका मिनिटात जाऊन सांगतो की या माणसाला जर तुम्ही जिल्हा परिषद पाठवलं, हा माणूस 93 ग्रामपंचायतीच्या प्रत्येक अंदाजे कविता असं 20 ते 25 माणसाला नावानिशी ओळखतो, प्रत्येकाकडे काम करतो. हवेलीमध्ये त्याच्याबरोबर मोठे आता तुम्हाला 29च्या आमदारकीला हा माणूस आडवा येईल, तुम्हाला आत्ताच होती त्यांच्या मनावर एक चालवली गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही. कार्यकर्त्यांशी बोलताना व्यवस्थित बोलले नाहीत. एवढे गुण आम्ही सांगितलं की आमच्या विनयला तिकीट द्या, त्याच्या आईला तिकीट द्या, आव्हानांना श्रद्धांजली होईल, तर बिलकुल त्यांना त्याबद्दल भाषा वापर नाही, भाषा केली नाही. खऱ्या अर्थानं ही सर्व वीर जोडीदाराच्या सगळं गटाच्या लोकांना सांगतो, पत्रांना सांगतो की जर आमच्या तिघांचा विजय हा विजय दिलीपबाबा यादव यांना श्रद्धांजली होणार आहे. वाढवण्यासाठी आणि केंद्रामध्ये असणारे आपले नेते त्या ठिकाणी मोदी साहेब यांच्या माध्यमातून आपला देश फार मोठी महाशक्ती बनती, त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी साथ द्यावी एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि आपण मला मतदान करणार आहे त्यावर माझ्यावर कुठली त्या ठिकाणी शंका नाही. निश्चित तुमच्या सर्वांच्या अपेक्षा जिल्हा परिषद गेल्यानंतर खऱ्या अर्थानं मोठमोठी कामं शासन करत असतं, केंद्र करत असतो, पण ग्रामीण भागामध्ये गावाचं गावचं जपण्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, मग त्याच्यामध्ये महिलांच्या शिरायमस्त्रीपासून ती गटर योजना असं, पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, बसवण्याची व्यवस्था असतील, जलसंधारणच्या योजना असतील, कुठल्या ठिकाणाला कुठलं काम करायचं असा खरा माहिती असलेला हा माणूस तुमच्यासाठी सेवेला तत्पर तयार आहे. आणि तो निधी नीरच्या पुढे वापरला गेला. सौभाग्याची पालखी पुरण झाली. अशा अनेक गोष्टी मागच्या काळामध्ये घडल्या, परंतु इथून पुढच्या काळामध्ये भक्कमपणे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते मंडळी उभा आम्हा सगळ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपला परिसर, आपला भाग बदलण्यासाठी निश्चितपणे याचा खूप मोठा फायदा होणार आहे. भाऊजी मगाशी उल्लेख केला सायकल स्पर्धा, तुम्ही बघितलं असतील पुढच्या 13 वर्ष या स्पर्धा त्या ठिकाणी सक्षमपणे चालणार आहे. त्यामुळे 13 वर्ष अनेक सातत्याने या रस्त्यांची डागडुजी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. याच्यामुळे आपण केंद्राच्या नव्हे तर जगाच्या नकाशावरती त्या ठिकाणी गेलो. याचा फायदा काय होणार आहे? उद्याच्या काळामध्ये अनेक पर्यटक त्या ट्रॅकवरती त्या ठिकाणी येणार आहेत. आज सायकल स्पर्धा झाल्या, उद्याच्या काळामध्ये मोटर क्रॉस स्पर्धा, मोटरसायकलच्या स्पर्धाही त्या भागामध्ये होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं विकासाचं दार आपल्याकडे उभं केलं आहे. विमानतळासारखा उद्योग आपल्याकडे त्या ठिकाणी येतोय. विमानतळाबरोबर क्लस्टर आपण त्या ठिकाणी MIDC वेगवेगळे क्लस्टर आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी बनवतो. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. IT पार्कसाठी मंजुरी त्या ठिकाणी आपल्या पश्चिम भागामध्ये मधल्या काळामध्ये राज्य सरकारने दिली. मगाशी अशोक भाऊंनी उल्लेख केल्याप्रमाणे काल परवा दावोसमध्ये ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री महोदय गेले होते, त्यावेळेस केवळ महाराष्ट्रासाठी 30 लाख